नरसिंह, अरे ही कशी तुझ्या बरोबर? काय झालंय? ही कशी माझ्या बरोबर? हिलाच विचार. सगळ्या प्रश्नांची उत्तर हिला विचार. मोठी हरिश्चंद्राची अवलाद लागून गेली ना, पण माझ्या भविष्यावर बोळा फिरवलास त्याचं काय? या गावंढळ आणि अडाणी बाईशी लग्न करून आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली मी. इतके दिवस माझ्या मेंदूला गंज चढला होता की काय असं वाटायला लागले मला. पण चूक तुझी आहे ना. तू हिचं नाव का घेतलंस? सांगायचं होतंस ना माझ्यावर होतास. मी चौकशीच्या वेळेस सांभाळून घेतलं असतं. तुझं नाव सांगितलं असतं तर सीआयडीने अजून प्रश्न विचारले असते. आता ही नीता कोण, तुमचं तिचं नातं काय, ती तुमच्या बरोबर का राहते? मी म्हणते आपलं नातं लपवायची गरजच काय रे तुला? आपलं नातं आता फार काळ लपवण्यात अर्थ नाहीये. जगाला ओरडून सांगायची वेळ आली आहे. आणि म्हणूनच तर मी दिल्लीहून आली ना, तुझ्यासाठी. अरे काय काय झालं काय? विचार तुझ्या लाडक्या सुनेला विचार. प्रताप करून ठेवलेत तिनं. एरवी डोक्यावर घेऊन नाचत असतेस ना, आज आपल्या सगळ्यांना तोंडावर आपटले तिनं. विचार तिलाच. हे देवा, अगं जानकी का असं केलंस तू? इथेच या सीआयडी समोरच 2 मुस्काटात देणार होतो विचार. नरसिंहा, हा आता ताईपणा सोड. अरे तुलाच त्रास होईल त्याचा. आता तिला घराबाहेर काढू नकोस. तू अजून इथे काय करतेस? तू मला माझ्या नजरेसमोर नकोयस असं स्पष्टपणे सांगितलेलं ऐकू येत नाही का तुला? काय सांगितलं मी तुला? निघ इथून, माझ्या खोलीतून. असं काय करताय? इथे फक्त आपण दोघंच नाही हो, माऊ सुद्धा आहे. तर काय बोलणार ती? मला कसं कळणार होतं हे सगळं? आणि मला तुमच्यासारखे छक्के पंजे कळत नाही. साधेपणाने विचार करणारी बाई आहे मी. तुझा हा साधेपणाच नडतोय मला. त्याच्यामुळेच मी गोत्यात आलोय. जाग, जा इथून. तुझ्याशी बोलणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे. इच्छा नाही मला तुझं तोंड बघण्याची. चालते हो इथून. नरसिंह, अरे काय झालं? बाई शाउटिंग. हिला सांग आत्ताच्या आत्ता या खोलीतून जायला, नाही तर माझ्यासारखं वाईट माणूस दुसरा कोणी नसेल. आणि जर काही झालं तर ती जबाबदारी माझी नसेल. ताई, तू रडू नकोस. मला तुझी खूप काळजी वाटते. पण ताई, ते भाऊजी जे काही म्हणाले ना, तेवढं मनाला नको लावून घेऊस. आणि ते जे काही म्हणालेत ना, ते साप खोटे याची मला पूर्ण खात्री आहे. ताई, मला माहितीये तू काहीही केलेलं नाहीयेस. आणि खरं बोलणं ही कधीच चूक असू शकत नाही ना. मी रडत नाहीये कण्या. अरे माऊनी ना खेळता खेळता डोळ्यात बोट घातलं माझ्या. ताई, तू उगाच माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण मला चांगलं माहितीये तुझ्या मनात काय चाललंय ते. हे समजत कसं नाही तिला? काय एवढा त्रास करून घेतोयस? का तुला एवढं गिल्टी वाटतंय रे? तू काही चुकीचा वागला नाहीस. इनफॅक्ट हे सगळं खूप आधी व्हायला हवं होतं. तूच तिला डोक्यावर चढवलं होतंस. तू मला सांगितलं होतंस ना, माई साहेबांनी जेव्हा तुझ्या अगेन्स्ट हंगर स्ट्राईक केला होता तेव्हा तिनं त्यांना सपोर्ट केला, तुला सपोर्ट करायचं सोडून. ही जानकी या घरात नाहीच अशा पद्धतीने वागतो. मी आहे ना, आय टेक केअर. तू आहेस हाच दिलासा आहे माझ्यासाठी. आणि कायम तुझ्या बरोबर मी राहणार आहे. जस्ट डोंट वरी. मी सगळं व्यवस्थित हँडल करेन. आय टेक केअर.